अवघा महाराष्ट्र मागच्या 2 वर्षापासून ज्या व्हरायटीची वाट पाहतोय ती व्हरायटी म्हणजे नुजवडू सीड्स कंपनीचं 9011 आशा। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला हे काही झाड दाखवलेलं आहे। या झाडाला आपण पूर्णतः जे आहे बोलला स्टिकिंग केलेलं आहे, स्टिकर लावलेले आहेत। 1 जून रोजीचा हा प्लॉट आहे आणि आज या प्लॉटला 18 सप्टेंबर रोजी म्हणजे 1 जुलै 1 ऑगस्ट 1 सप्टेंबर आणि वरचे जवळपास 16 ते 17 दिवस म्हणजेच 107 दिवस झालेले आहेत। आणि योगायोग म्हणा किंवा आणखी काही म्हणा, तुम्ही पाहू शकताय 107 दिवसामध्ये 106 बोंड आजच्या कंडिशन मध्ये या प्लॉटला आपल्याला झालेले दिसत आहे। आणि त्याच्याशिवाय पत्ती जी आहे ती पत्ती आणखीन वर चालू आहे, पाते फुलांचे क्रॉसिंग सारखी चालू आहे आणि पाते पण चालू आहेत। मित्रांनो, सांगायचं झालं तर आशा 9011 या व्हरायटीच्या बाबतीमधलं गुणवैशिष्ट्य म्हणजेच पहिलं गुणवैशिष्ट्य याचं जे खोड आहे हे खोड अतिशय मजबूत आहे। तुम्ही पाहू शकता 100 बोंड आज या झाडाला लागलेले आहेत आणि ओल्या बोंडाचं जर आपण वजन पाहायला गेलं तर जवळपास 40 ग्रामचं हे बोंड आहे। म्हणजेच 4 ते 5 किलो आपल्याला ह्या झाडावरती बोंडाचं वजन दिसते आणि पानं जे आहेत ह्या पानांचं वजन वेगळं। आणि एवढं वजन असताना सुद्धा हे वजन पेलवण्याची जी ताकद आहे ही ताकद या खोडामध्ये आहे। म्हणजेच हे झाडाचं जे खोड आहे अतिशय मजबूत अशा पद्धतीचा बुंदा आहे, झाड मोडत नाहीये, पूर्ण लोड जो आहे तो लोड त्याच्यावरती उभा आहे। त्याचबरोबर बोंड जे आहे ते बोंड अतिशय मोठ्या आकाराचं बोंड आहे, 5 पाकळ्याचे बोंडाचं प्रमाण चांगलं आहे। आणि तुम्ही पाहू शकताय आता हा जवळपास 107 दिवसामध्ये कापूस फुटायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। जवळपास या झाडाचे 8 ते 9 बोंड जे आहेत ते फुटलेले आहेत, म्हणजेच वेचणीसाठी सुद्धा आलेले आहेत। तर अवघ्या 107 दिवसामध्ये कापूस फुटायला सुरुवात झालेला आहे। म्हणजेच दुसरं वैशिष्ट्य ह्या व्हरायटीचं अतिशय लवकर येणारा वाण आहे। 100 दिवसामध्ये 100 बोंड आपल्याकडे तयार झालेले आहेत। आणि त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं तर पानांची संख्या सुद्धा या झाडाला अतिशय कमी आहे। पानाची साईज जी आहे ती अतिशय मोठी आहे पण पानाची संख्या कमी आहे। त्याच्यामुळे याच्यातलं जे काही वातावरण आहे हे वातावरण खेळतं राहणार आहे आणि खालची जी काही बोंडसड वगैरेचा अडचण आहे ती अडचण आपल्याला या वाणामध्ये जाणवणार नाही। गेल्या वर्षी आपल्या परिसरामधील शेतकऱ्यांनी जवळपास 20 क्विंटल 22 क्विंटल 23 क्विंटल पर्यंत ह्या वाणाचं उत्पादन घेतलेलं आहे। आणि निश्चित हा पाठीमागचा जवळपास 2.25 एकरचा जो प्लॉट आहे आज या ठिकाणी या गावामध्ये या शेतकऱ्यांचं जे काही म्हणणं आहे माधवभाऊ निमशेंचं जवळपास 25 क्विंटल पर एकर उत्पादन आपण ह्या वाणातून घेतो। आणि निश्चित प्लॉट पाहिल्यानंतर सुद्धा आपल्याला असं वाटतंय की हा वाण आपण लावायला पाहिजे। तर महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना माझी विनंती राहील की 2025 मध्ये जर 25 क्विंटल उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये नुजवडू सीड्स कंपनीचं आशा 9011 हे वाण लागवड करायला हरकत नाही। लागवडीपासून काढणीपर्यंत तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती द्यायची ग्वाही मी देतोय आणि तुमच्या शेतामध्ये 25 क्विंटल उत्पन्न काढण्यासाठी होईल तेवढे प्रयत्न आपण करू। आणि निश्चित पुढच्या वर्षी अखंड महाराष्ट्रामध्ये एकच वाण नाव गाजवेल, तो म्हणजे नुजवडू सीड्स कंपनीचं आशा 9011। काढायला सोपा म्हणजेच वेचायला सोपा, लवकर येणारा वाण, दिवाळीच्या आत लक्ष्मी घरात। तर मित्रांनो, कुठला वाण लावायचा तर फक्त आणि फक्त आशा नुजवडू सीड्स कंपनीचं 9011। धन्यवाद।